होय ना. नमस्कार, जय किसान. आपण पाहत आहात वावर न्यूज. मी आज आहे सिरसाळा या ठिकाणी. सिरसाळा या ठिकाणी पोलीस प्रशासनाने प्रभू श्रीराम यांची मिरवणुकीचा जो मार्ग आहे तो त्यांनी दिलेल्या तक्त्यानुसार व्हावा असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं असताना या ठिकाणी संयोजक कमिटी जी आहे, याच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत, यांचं म्हणणं आहे की आम्ही जो मागतोय त्या मार्गाने आम्हाला जाण्यात यावं म्हणून आम्ही रितसर या मार्गाच्या रितसर मागणीचा अर्ज आम्ही अधीक्षक कार्यालय व पी आय साहेब यांना दिलेला असतानाही आम्हाला त्या अजून मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाहीत. तरी आम्हाला जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही या उपोषण तळावरून उठणार नाहीत असं या ठिकाणी उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे. भाऊ, आपण कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसलात. खरंच या ठिकाणी जर आपला मागण्यांचा जो अर्ज आहे तो पारित जर नाही केला तर आपलं उपोषण अजून कशा प्रकारे पुढे जाईल? मी प्रशासनाला एक विनंती करतो आपल्या माध्यमातून की हिंदूंच्या शांततेचा अंत पाहू नका. हिंदूला भगवद्गीताही कळते, हिंदूला ज्ञानेश्वरही कळते, हिंदूला संविधानही कळतं आणि हिंदूला शस्त्रही उचलायचं कळतं. त्याच्यामुळं या ठिकाणी कुठंतरी हिंदूचे माते भडकवण्याचा प्रयत्न करून प्रशासनानं हिंदूंच्या मुलांना, हिंदू धर्मांना चुकीच्या मार्गावर जाण्यास भाग पाडू नये ही माझी प्रशासनाला मागणी आहे. मी SP साहेबांना सुद्धा विनंती करतोय की आम्ही तुमच्याशी डायरेक्ट संवाद साधतोय, हे आमचा गुन्हा आहे का? आज पूर्ण बीड जिल्ह्यातली गुन्हेगारी संपवण्यासाठी तुम्ही डायरेक्ट तुमच्याशी थेट आम्हाला संवाद साधता यावा म्हणून तुम्ही एक चांगलं अभियान राबवलं आणि त्या अभियानाच्या माध्यमातून ज्या काही चुकीच्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आणि तुम्ही कारवाई सुद्धा केली. मग ह्या कारवाईमुळे आम्ही तुमच्याशी डायरेक्ट थेट संवाद साधला म्हणून स्थानिक पोलीस स्टेशनचे API आमच्यावरती राग धरतात. तुम्ही आम्हाला कामाला लावलं, आम्ही तिथं आल्याच्या नंतर तुम्ही आमच्या पंचायतीच्या सह्या करायला तर आम्हाला शिवीगाळ करतात का? तर ज्या काही आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जात होत्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या भावना दुखावल्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होतो, त्या होऊ नयेत म्हणून आम्ही तुमच्याशी संवाद साधला. हे आमचा गुन्हा आहे का? SP साहेबांनी आम्हाला सांगावं. आणि ह्याच गोष्टीचा तुम्ही कुठलाही विषय असला की डायरेक्ट SP साहेबांना सांगतात, आम्हाला सांगत नाहीत. तुम्ही आम्हाला कुठली सहानुभूतीच दाखवत नाहीत, तुम्ही आम्हाला मदतच करत नाहीत. आम्ही तुम्हाला विषय सांगावं का? हा प्रश्न आम्हाला हिंदू म्हणून इथं पडलेला आहे. म्हणून आम्ही त्या SP साहेबांशी संवाद साधतो आणि SP साहेब त्या गोष्टीची शहानिशा करतात, आम्हाला त्या ठिकाणी मदत करतात. याबद्दल तुम्ही आमच्याबद्दल द्वेष मनामध्ये ठेवायची काही गरज नाही. माझी SP साहेबांना विनंती की अशा अधिकाऱ्यांवरती आपण कारवाई करावी आणि जोपर्यंत आम्हाला मार्ग मिळत नाही तोपर्यंत आमची भूमिका ठाम आहे. आम्ही ही जागा सोडणार नाहीत, आम्ही इथून हलणार नाहीत. आमचा जीव जरी इथं गेला तरी चालेल. आम्ही प्रभू श्रीरामासाठी, आमच्या देवदेश धर्मासाठी आमचा जीवही देण्यासाठी आम्ही तयार आहोत. आपण या ठिकाणी पाहिलं, अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार प्रशासकीय वर्गाने जो हट्ट धरला आहे की आम्ही नेमून दिलेला जो मार्ग त्याच मार्गाने तुम्ही जावं, पण आमचाही हट्ट असा आहे किंवा आम्हाला जिथून प्रभू रामचंद्रांची मिरवणूक न्यायची आहे तिथूनच जर मार्ग दिला तर आम्ही त्या ठिकाणी जाऊ, नसता आम्ही या ठिकाणी हटणार नाही अशी या ठिकाणी यांनी बंद केला आहे. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.